आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आणखी एक सॅटर्डे आलेला आहे. तर नेहमीप्रमाणे सॅटर्डेला लेट उठून सगळं आवरायचं असतं. तर आमचं सगळं आवरलेलं आहे. फरशी वगैरे पुसून झाली आहे आणि देवपूजा झाली. नाश्ता देखील झाला. नाश्त्यामध्ये आज होते काजूचे सँडविच आणि काजू आणि पोटॅटोचे सँडविच. त्यासोबतच आज येणार आहे आमच्याकडे गेस्ट म्हणजेच तुम्हाला माहिती असेल कृतिका आणि त्याची फॅमिली आम्ही इन्व्हाइट केली लंचसाठी. सो ती ऑफिसला जाते, तर मग 1-1:30 वाजेपर्यंत ती येईल आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत अबुधाबीला मंदिरामध्ये. तुम्हाला माहितीच आहे अबुधाबीचं मंदिर नवीन आहे आणि ते जस्ट ओपन झालं आहे. आता काहीशे महिने झाले असतील. बाळ होण्याच्या आधी ओपन झालं होतं, म्हणजे 4-5 महिने वगैरे झाले असतील, 5-6 अंदाजे. तर आम्ही आज तिकडे जाणार आहोत आणि त्यासाठी मग स्वयंपाकाची तयारी करतो. 11 वाजून गेलेले आहेत. 11 वाजून गेल्यात. मशीन अजून काही नीट झाली नाही. आम्ही ट्राय करत होतो मशीन नीट होते का, कारण आम्ही त्यांना बोलवलेलं आहे, परंतु जर तरी मशीन चालू झाली, त्यांना काहीच करायला नाही लागलं तर ते चार्जेस लागतं आपल्यावरच. परंतु तरी देखील मशीन चालू होत नाही आहे. सो ती बिघडलेलीच आहे. त्यामुळे आता ते कपडे पुन्हा बाजूला काढून आम्ही ते वॉश करणार आहोत, हाताने हँडवॉश करणार सगळे. आणि मी आता स्वयंपाकाची तयारी करते. तर आंबरस म्हणून ठेवला, पीठ मळून ठेवलं आहे आणि आता वांग्याचं करणार आहे. खारे वांगं होणार आहे आज आणि त्यासोबतच डाळ भात किंवा एखादा मसाला राईस आणि असं काहीतरी बनवेल. थोडक्यात आजही व्हेज थाळीच आहे. हां, आणि इथं मम्मीच्या चपात्या चाललेल्या आहेत. डाळ भात झाला आहे. इथे झाली आहे खारं वांगं तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता. आता डाळीला फोडणी द्यायची ना. इथे आहे कृतिका. हॅलो. आणि तिला जेवायला बोलवलं त्यांना आज, त्यांच्या फॅमिलीला पूर्ण. तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर तुम्हाला सांगितलं व्हेज थाळी बनवतोय आणि इथे ओव्हनमध्ये लावलेले आहेत पापड. आणि स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं तुम्हाला मी दाखवते. हॅलो. आणि स्वयंपाकामध्ये आज बनवलेला आहे, इथे आहे आंबरस, इथे आहे राईस आणि इथे डाळ आहे आणि इथे आहे खारं वांग आणि इथे चपाती बनवली आहे आणि तिकडे पापड देखील झालेले आहेत रेडी. तर आता आम्ही जेवण करून घेतो. आम्ही जेवण वगैरे करून घेतलं की मग थोड्याशा गप्पा मारू आणि मग सगळेजण जाणार आहेत संध्याकाळी फिरायला. हॅलो. आणि आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला. कृतिका ते घरी देखील गेले, गप्पा वगैरे मारून झालं आणि आता आम्ही निघालोय मंदिरात. तर इकडे आई आणि इकडे बाळ आहे आणि माझे मिस्टरवरनं गाडी घेऊन येत आहेत पार्किंगमधून. तर आता कोणत्या मंदिरात जायचं असं डिसाईड नाही झालं. ॲक्च्युली अबुधाबीच्या मंदिरात जायचं होतं
परंतु 8 वाजेपर्यंतच ते चालू असतं आणि आता 5 वाजून गेले. सो आम्ही जिथे पोहोचू त्याच टायमिंग म्हणजे एखाद्या वेळेस आम्ही जाऊ जबेल अलीच्या किंवा मग अबुधाबीच्या. लवकर निघायला पाहिजे होतं ॲक्च्युली. राघू आणि राघवने नवीन क्लोथ घातलेत ना. केवढी लाईन आहे ना. येतील ते आतमध्ये. पप्पा कुठे आहेत? त्यांच्या जवळ आहे. सावकाश सावकाश. तुम्ही पाहू शकता तर इथे मंदिराचं काम चालू आहे आणि हे अबुधाबीचं मंदिर आहे. बाप सिंधू मंदिर असं म्हणतात या मंदिराला आणि नुकतंच ओपन झालं आहे. वर्षसुद्धा नाही झालं ओपन होऊन, पण इतकं सुंदर आहे. आणि स्वामीनारायण मंदिर आपल्याकडे देखील आहेत महाराष्ट्रामध्ये. तर अशा प्रकारे हे स्वामीनारायण मंदिर दिसतं बाहेरून आणि रात्रीच्या वेळी एवढं प्रसन्न वाटतं. म्हणजे आम्हाला आधी वाटलं की आम्हाला उशीर झाला आहे, परंतु आम्ही राईट टायमिंगला गेलो. आरती चालू होती तिथे आणि आरतीचा लाभ देखील आम्हाला भेटला. बाळालाही, बाळ पण ॲक्च्युली गरमी जास्त होती त्यामुळे डिहायड्रेशनची भीती होती, त्यामुळे आम्ही लवकर निघालो. तिथे 1-2 मिनटं खाली जाऊन तिथे रेस्टसाठी जागा होती, बसू शकता तुम्ही. तर आम्ही खाली जाऊन बसलो होतो बाळाला घेऊन.
इकडे होती प्रसादासाठी लाईन, परंतु आम्हाला तुम्हाला माहितीच आहे, जरी आम्ही राईट टायमिंगला आम्हाला वाटलं पोहोचलो तरी पण संध्याकाळची वेळ होती, उशीर झालेला होता, त्यामुळे प्रसाद देखील संपून गेला होता. आणि आमचं मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही घरी निघालो आणि खूप छान मंदिर आहे. आणि मेन म्हणजे आम्ही गेल्या गेल्या आरतीच चालू झाली होती. हा ना, छान झाला ना देवदेव. आवर्जून मंदिर अहमदनगर, मुंबई, अच्छा सातारा. मम्मी कुठं राहिली? आणि आम्ही आलो जेवणासाठी. इथे ऑफिसच्या जवळ माझ्या मिस्टरांच्या इथे रेस्टॉरंट आहे. आमचं जेवण वगैरे झालंय. तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी. आणि बाळ अजून जागा आहे, बाळ झोपून उठलेलं आहे. आणि शनिवार होता, त्यामुळे जास्त रश नव्हती. तर आता आम्ही घरीच जाणार होतो. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.